नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या जेडब्ल्यूच्या स्पेशल टॉपिक सिरीज मध्ये. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की ग्राफिकल अप्रोच किती सोयीस्कर आहे अशा फंक्शनचा कॉमन रूट्स काढण्यासाठी, ज्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली की सॉल्व्ह कसा करायचा अल्जेब्रिकली. तर जेव्हा व्हेरियस टाइपचे फंक्शन असेल त्यावेळेस आपण त्याला सॉल्व्ह करतो. लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला मॉड्युलस होता x/10 चा, यावेळेस आपण मॉड्युलस ट्राय करतोय sin x चा. मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचा अप्रोच आपला सेम असेल, तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेलच. तर चला सुरू करूया आणखी टाइम वेस्ट न करता. तर आपण ग्राफ ड्रॉ करणं सुरू करूया. बघा एकदम सिंपलचा पहिला आपला ग्राफ असेल y sin x. आता ग्राफ ड्रॉ करताना आपल्याला पहिले sin x चा ग्राफ माहिती आहे, तर आपण sin x चा ग्राफ काढूया. तो sin x चा ग्राफ काढतो, x ऍक्सिस y ऍक्सिस. तुम्हाला माहिती आहे की sin x चा ग्राफ काढताना त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, +1 आहे. मिनिमम व्हॅल्यू किती आहे, -1. तर आपला ग्राफ पण +1 आणि -1 याच्यामध्ये असला पाहिजे, राईट. +1 आणि -1 च्या मध्ये असला पाहिजे. हमेशा बाउंडेड रिजन घ्यायचं. बाउंडेड रिजन म्हणजे जातं का की मॅक्सिमम मिनिममच्या मध्ये खेळायचं. त्यांना काय होतं की आपल्याला आयडिया येते की ग्राफ केवढा काढायचा. सो असं sin x +1 -1 याच्यामध्ये मला साइनचा ग्राफ काढायचा आहे. ओके, सो मी यूज करतो ग्रीन कलर समजा. सो हा गेला. अशा प्रकारे आपला साइनचा ग्राफ आहे, राईट. पण आपल्या फंक्शन मध्ये म्हटलं की आपल्याला साइनचा ग्राफ नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, मॉड्युलस ऑफ साइन. जेव्हा आपण मॉड्युलस घेतो, मॉड्युलसचा अर्थ काय होतो की प्रत्येक निगेटिव्ह टर्म काय होते, पॉझिटिव्ह होते. मॉड्युलस मध्ये सगळ्या टर्मच्या टर्म्सची व्हॅल्यू किती असतात, पॉझिटिव्ह असतात. ह्या सर्व व्हॅल्यूज काय झाल्या, पॉझिटिव्ह. जर या ग्राफला मला मॉडिफाय करायचं तर काय करायचं, मॉड्युलस मध्ये फक्त हाच ग्राफ सरळ खाली ओढायचा. बघा मी काय केलं, या ग्राफला सरळ खाली ओढलं. आता ही माझी x ऍक्सिस आहे, ही माझी y ऍक्सिस आहे, राईट. आणि याच्यावर +1 ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली समजा इथे होती. थोडंसं वरती गेलं. ही माझी +1 ची व्हॅल्यू आहे. ओके. आता माझा ग्राफ जो निगेटिव्ह होता तो काय झाला, पॉझिटिव्ह. आणि जो पॉझिटिव्ह होता तसाच राहिला. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह होता आधी तो असाच राहिला, हा जो पॉझिटिव्ह होता आधी तो पण असाच राहिला. पण जो निगेटिव्ह होता आधीचा, हा जो निगेटिव्ह होता ग्राफ तो पण काय झाला होता, परत पॉझिटिव्ह झाला. बेसिकली आपलं झालं मॉड्युलस ऑफ sin x चा ग्राफ. हा ग्राफ होता sin x चा आणि हा आपला ग्राफ झाला आता y मॉड्युलस ऑफ sin x. ओके, एकदम सोपं. आपल्याला मॉड्युलस ऑफ sin x ग्राफ भेटलेला आहे. तुम्हाला ही व्हॅल्यू पण माहिती आहे, हा 0 असेल, पाय असेल, 2π, परत -π, -2π. आणखी आपण एक गोष्ट शिकलो होतो की ज्यावेळेस आपल्याला अल्जेब्रिक आणि दुसऱ्या कोणत्या फंक्शनचा ग्राफ काढायचा असेल तर युनिट सेम करायचे. या ठिकाणी जेव्हा y x/10 ची व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू +1 ची आहे. तर आपण म्हणू शकतो की at x = 10 आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू किती असणार आहे, y = 10/10 +1. आता मी फक्त +1 चाच ग्राफ काढणार आहे. मायनस काढू शकता, काही हरकत नाही. +1 चाच ग्राफ का बरं काढणार आहे, कारण की लेफ्ट साइडला मॉड्युलस आहे, याचा कुठलाही ग्राफ निगेटिव्ह साइडला नाही आहे. तुम्हाला जर कळायचं असेल तुम्ही देऊ शकता दुसरा ग्राफ काढण्यासाठी at x = -10 y -1. तर तुम्ही हा पण ग्राफ काढू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. ओके, सो ग्राफ काढताना जास्त काही करणार नाही मी इथे. x ऍक्सिस y ऍक्सिस अशीच कावर काढली, कारण की मला पॉझिटिव्ह ग्राफवर जास्त फोकस करायचा आहे, निगेटिव्ह ग्राफवर नाही. ठीक आहे, निगेटिव्ह ग्राफ खाली कुठे जाऊ शकतो पण तू इथे कधीही इंटरसेक्ट करणार नाही. तर विनाकारण टाइम वेस्ट करायची गरज नाही. सो +1 जी आहे व्हॅल्यू y ची, ही y ची +1 व्हॅल्यू कुठे भेटणार, ज्या वेळेस आपली x ची व्हॅल्यू किती असणार आहे, 10. सो बस याला जॉईन करायचं. सो हा पॉइंट घेतला, याला जॉईन केलं ओरिजिन सोबत, आणि हा स्ट्रेट लाईन असल्यामुळे कंटिन्यू खाली जाईल, राईट. किती दूर जाईल काही फरक पडत नाही, पण या प्रकारचा आपला ग्राफ भेटणार आहे. हा आपला ग्राफ आहे y x/10. कुठे मॉड्युलस नाही आहे, राईट. सिंपल. आता ज्या वेळेस कधी आपल्याला कॉमन सोल्युशन काढायचं असते, आपण दोन्ही ग्राफला काय करतो, ओव्हरलॅप करतो. तर आपण दोन्ही ग्राफला ओव्हरलॅप करूया. चला, x ऍक्सिस मला फक्त पॉझिटिव्ह साइडची जास्त गरज आहे, तुम्ही निगेटिव्ह साइडला जास्त भाव देत नाही, सोडून देतो, जास्त काही गरज नाही त्याला. इथे +1 माझी लिमिट आहे, अप्पर लोअर लिमिटची पण गरज नाही. तुम्ही ग्राफ बघू शकता, खालचा ग्राफ निघणारच नाहीये. ओके, सो ये हो गया अपना ग्राफ. आता याच्यामध्ये येणार आहे साइनचा ग्राफ.
ठीक आहे, लेफ्ट साईडला काढायचं तुम्ही काढू शकता. आय डोंट थिंक की गरज आहे म्हणून. आणि याच्यावर मी साइनचा ग्राफ, आधी साइनचा ग्राफ काढणार आहे, कारण की या पॉइंटच्या बेसिसवर मी 10 कुठे राहील ते ठरवू शकतो. तो साइनचा ग्राफ जर काढला तर इथून स्टार्ट झाला, पहिला पाय, ठीक आहे, दुसरा पाय, तिसरा आणि चौथा, ठीक आहे. थोडं मोठं झालं ते पाय, 2 पाय, 3 पाय, इथच्या समोर जायची गरज नाही. ओके, ठीक आहे. तर बघा 3 पायच्या पुढे कुठेतरी आपली व्हॅल्यू येते 10, इथे कुठेतरी आपली व्हॅल्यू आहे 10 समजा, आणि इथे मी काय काढलंय, या ठिकाणी आपली व्हॅल्यू असणार आहे 10, ठीक आहे. 10 साठी 1 साठी. तर आपला जो पॉइंट आपल्याला मिळाला आहे कुठला, हा वाला पॉइंट, हा पॉइंट काय म्हणतो, हा पॉइंट आपला आहे ऍट x इक्वल्स टू 10 y इक्वल्स टू +1, तोच आपण इथे मार्क केला आहे, x इक्वल्स टू 10 y इक्वल्स टू 1. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, y/10 चा ग्राफ काढायचा आहे. सो त्याला जॉईन केलं की आपल्याला आपला ग्राफ मिळणार. दिस इज y इक्वल्स टू mod sin x, आणि या पॉइंटला त्या पॉइंटशी जॉईन करायचं आहे जे आपण इथे केलं. आता लाईनला तुम्ही किती बॅक साईडला समजा एक्सटेंड केलं काही फरक पडणार नाही. इथे तुम्ही साइनचा ग्राफ आणखी एक्स्ट्रा काढतो म्हटलं तरी फरक पडणार नाही, कारण की या साईडला तो ग्राफ इंटरसेक्ट करत नाही. आपल्याला पाहिजे सोल्युशन. सोल्युशन काय असते, ज्या ठिकाणी दोन्ही ग्राफ इंटरसेक्ट करतात, हा पहिला पॉइंट, दुसरा, 3, 4, 5, 6. So there are total 6 number of solutions. So here intersections are, the intersections are 6. So therefore number of solutions, number of common solutions, solution म्हणण्यापेक्षा number of common solutions, कारण की solution म्हटलं तर equal to 0 पण राहू शकते. number of common solutions are 6. राइट, ओके. इथे पण तुम्ही म्हणू शकता की पॉझिटिव्ह सोल्युशन 5 आहेत, टोटल सोल्युशन 6 आहे. जर तुम्हाला कोणी म्हटलं की नंबर ऑफ पॉझिटिव्ह सोल्युशन्स किती आहेत, पॉझिटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह शब्द वापरला मी, नंबर ऑफ पॉझिटिव्ह सोल्युशन्स, कारण की 0 कधीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह राहत नाही. पॉझिटिव्ह सोल्युशन्स किती आहेत, 5 आहेत. सिंपल. अशा प्रकारे आपण दोन्ही ग्राफला कंबाईन करून आपलं सोल्युशन कॅल्क्युलेट करू शकतो. ग्राफ जेवढा ॲक्युरेटली काढला तुम्ही तेवढं चांगलं आहे. 3 सांगितलेले बेसिक पॉइंट विसरू नका. अप्पर बाउंड, लोअर बाउंड मधला ॲक्युरेटला व्हॅल्यू, युनिट सेम, आणि नंतर ग्राफ ड्रॉ करायचा. नेहमी असा ग्राफ आधी चूज करायचा की ज्याचा ग्राफ जास्त वेव्ही आहे, जास्त कर्व जिथे असेल तो ग्राफ आधी चूज करायचा. ते आपल्याला हेल्प करते. राईट. सो आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये लिहा. लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. थँक्यू व्हेरी मच.